हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? आपला हा व्लॉग असणार आहे चिपळूणचा. ॲक्च्युली उद्या सकाळी आम्ही चिपळूणला निघणार आहोत. चिपळूण, रत्नागिरी गावच्या खूप गमती जमती ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग व्लॉगला सुरुवात करूया. गणपती बाप्पा. पुढे युट्यूबवर बघून बनवला. युट्यूबवर बघून मस्त बनवला. एकट्याने आई आणि तू अंगावर सांगताय किती नशीब लागतं कोकणात जन्म घेऊ. अरे मग थांब ना, बोलशील तू? मी काय फक्त नॉर्मल बोलायचंय. काय तुम्ही लागतं बघ अर्जुन. चिपळूण स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही मस्तपैकी गरमागरम भजी आणि वडापाव खाल्ले. आम्ही चिपळूण स्टेशनपासून औरवलीला बसने जात होतो आणि बसमध्ये ही एक गोड मुलगी होती आणि ती सारखी वळून समीरकडे बघत होती आणि लाजत होती, म्हणून तो तिच्याशी मस्ती करत होता. आणि नंतर मग ती एकदम त्याच्याशी रिस्पॉन्ड वगैरे करायला लागली त्याला. मग तो असंच तिला लिटिल हार्ट्स देत होता. ती नाही नाही म्हणत होती आणि नंतर अशी गोड स्माईल दिली तिने. आम्ही 9:15ला चिपळूणला उतरलो आहे आणि फायनली आता 11:45 झाले आणि आम्ही आता कुंभारखाणीला पोहोचलो आहे. अजून घर तर पाहिलं नाही आहे. सॉरी समीरच्या मामाच्या गावाला, म्हणजे सासूच्या मम्मीच्या गावाला. वैच हा फायनली पोहोचलोय. किती छान आहे. आलेलो आहोत मामाच्या गावी. ये नंतर मी तुम्हाला पूर्ण सगळ्या बाजूने दाखवेनच. मीच अजून पाहिलं नाही, पहिल्यांदा आली. बाय मग चालत आली असतीस तर विचार कर, जरासा विचार कर. सासू मग काय येत नाही माहेरी, कळलं? या वा हिरो आहे की नाही एकदम छान वाटते. त्यापैकी बोंबील बटाटा केलाय. कसं आहे चुलीवरचा? छान झालंय, छान झालं चुलीवरचं. खरंच मस्त झालं. ती ऍडजस्टमेंट करणारी आहे. आणि हे टाकलंय ना, कैरी वगैरे टाकली. मला बोंबील आवडते. माझं बोंबिलात घेतलेत 1 किलो साफ करून डबे भरून तयार आहे. प्रत्येकाचा 2 डबा आहे. पाठीवर बॅग तुमचे कपड्याची, हातात तुझे 1 डबा, त्याच्या 1 हातात डबा. काय काय भरलं एवढ्या 5 पिशव्यांमध्ये? तिच्या 1 हातात डबा दिलंय. काढ अर्धा किलो, काढ काय म्हणतात त्याला? कर्दी 1 किलो बोंबील साफ करून नवऱ्याला तुझ्या ती ही तेलबी सुटतो काढून. आमच्याकडे जेव्हा मेन असतं ना बोंबील तेव्हा करतात तेव्हा ना बोंबील आणि त्याला विभाग झाली.
मला पेढा आणला एवढा तरी एक साडी तिच्या आईला नाही पण मला आणि तुला आई म्हणजे मी 14वीच्या परीक्षेला बसू. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? आता नव्हतं ही लॉकडाऊनच्या अच्छा 4 तास त्यात वर्ष झाली म्हणजे आई असे एकदम बघत तरी त्यानं बघितलं नाही. मग ती स्टाफ मारून आंतरदेशीय पत्र साहेबाकडे घेऊन आली. त्या साहेबाचा पासवर्ड बघतो नाही बघत त्या नव्वद दिवसाची तो तरी काय बोलते आणि मग त्यांना काहीच खायला नको. ती माझी आई असंच घरी नेसायला साडी. साडी साडी सारखी फुलकी साडी आहे, तुम्ही नेसू शकता. पण साडी बिडी कशाला साधी एकदम असं सारखी फुलकी. अशी चांगली राहा सगळ्यांना मिळून मिसळून. तिकडं जेल पॉलिश केलंय ते फ्लॉन्ट करतोय आम्ही. ऍक्च्युली आम्ही फिरत आहोत. कुठे चाललात का तुम्ही दोघी? आम्ही चाललोय विहीर बघायला. आम्ही आलोय मामाच्या गावची विहीर बघायला. तर तिकडे आहे हा मस्त हवा सुटली. हात का पकडलात? माझ्या वहिनीला विहीर दाखवते आहे. बरं बरं ओके. हे ब्लॉग मध्ये येणार आहे, ड्रामॅटिक नकोय. तुम्हाला आधी ग्रामर शिकवावं लागेल मला. मराठी ग्रामर ना. हे हवा मस्त आली. बघू वा मस्त आलंय. छान आलंय. हा आता कुठे जायचं? मला वाटतं कुठून? ओके तिथे. अच्छा ते लोक बसले तिथे पाणी काढतात वाटतं ना. यातीन भाई का फोन. चला. हा डोंगरावरती ती झाडं वगैरे असं आहे का? ती काय जंगल वगैरे? लांबून बघा आता आंघोळ होऊन जाईल. कशी सांगत होते इथून नाही बघायचं, इथून असं बघ. मस्त वाटतंय. हळू. पाणी पण काढू शकतो ना आपण. हा तू काढ ना. काढणं पाहिजे ना. हा हा तिथून ते मग अशी त्यांच्याकडे होतं ते वाटतं ते दोरी आहे. छान वाटतंय ना. माझा फोटो काढ ना. मागे सूर्य पण छान दिसत. फोटो काढ ना फोटो. काकाची साप आहे का? सापाची कात. असणार भोंग्या गेलेला ही वाली बोलताय ना तुम्ही? ही वाली ना. दिसते का तुला? ती असंच बोलतेस. झूम कर ना तिकडे. ती बघ ही वाली बोलते ना. हा ही वाली ग्रीनच्या मध्ये. आतमध्ये नाही हा ही वाली. टाकून निघून गेला तिकडून. धक्का लागला. टाकून निघून गेला म्हणजे कुठेतरी आतमध्ये असेल. हा तेच. मोठा होता ना. बापरे एवढी मोठी कात मग ती जाऊन त्यांना नवीन येते ना. हा बापरे अगं बाय कात नवीन मस्त. आम्हाला पण फोटो काढता. चल मला पण आता शॉर्ट घ्यायचे. काढते कशाला नको मला भीती वाटते. ए पुढे जास्त नको जाऊ. असं भर आणि असं असं खेच. मी भरलं गेलं ते हलकं खेचून दाखव. ह्याच्यात अडकव नाही तर लोकांना जाईल. हा आता वर घे. असं असं कर. असं असं एक पाय खाली ठेवते बाबा. हे पण पकडायचंय बाई. हे पकडायचंय. हा असं पण येतच आहे ना. मग काढायचं आणि आणि काय धुवायचे. हे मला पाणी दे पाणी दे पाणी दे. हे हँडल बघ कसं केलंय. मस्त ना फ्रेश पाणी. वा हो तुम्ही पिताय. कातवालं हा सापाच्या हे खालून काताचं आलेलं आहे पाणी. आमची नेलपेंट बघितली की नाही तुम्ही दोघींची. इकडे इकडे जागू इथे
इथे जागू पाय भिजतील जागूचे. हा मग भिजायचं इथे. हे चपला भिजल्या तर चालतील ना. थंडा हे थंडा पाणी पियाचं होतं. थंडा थंडा कूल कूल. काय बोलतोय हा? हा काय बोलला? फुलझाड नाही, वेली आहेत त्या. हे बघ हे नको टाकू आता. आमची विहीर पहावा. हे हँडल कुठे होतं? हे खाली ठेवायला टाकलं तेव्हा? ते हात आपल्या हातातच पकडायचंय. नाही, हे होतं कुठे डब्बा? इथे होता. अच्छा इथे होतं. ठीक आहे, निघाला ठीक आहे. असं जेवढं टाकशील नाही खाली बघ, असं बुडवायचं आणि मग जेवढा स्पीडने येईल ना तेवढा खेचायचं. हो तीर याच्यामध्ये आलं. ओके. आमच्या ह्याच्यात पण आलंच बाबा पाणी. पण तू एकदम स्लो आणलं ना. असू दे. किती मस्त हे आम्ही करायचं. असं येतं ना. हे मस्त. पायावर टाक ना, थोडं थंड वाटतंय. मस्त वाटतंय. फोन करते बाबा तुला. तू काहीतरी बोलायचं की नाही बोलू शकत. हो, लग्न करतोय तो. काय बाई मग मला 5,000 कशी लागते टेस्ट? हा गोड आहे. एवढे एक्सप्रेशन नव्हते द्यायचे. ऍक्च्युली टेस्टी आहे रे. उद्या सकाळी जाऊया नदीवरती. किती 5:30 5:30 ला उठूया. हा हा महाराजांना 1 तास आधीच उठूया. मग ते 1.5 दिवसात आपलं तू पण मजा आली. पुण्याच्या पाण्याचं झाड हे मी जाते. आपट्याचं ते बघ. किती ग्रीन वाटतंय ना पूर्ण एकदम मस्त. पालवी आले ते. हा आणि हे पण फुलझाडं पण हा. पण सचिनने पण भरपूर नेली इथं. कुठून इथून? हा दिलं ह्याच्यातून एक तो मोठं नाही काढून. सचिन. सचिन तो अच्छा ओके. हा हा हा. हा माझा ते छान ना. हा. काय हो, सगळं सुकलेलं आहे. आपट्याचं झाड कसं ग्रीन ग्रीन जास्त दिसतंय. जास्त पाण्यात पिवळी. हा आणि फुलं बघ. हो ग. हो. ती नंतर ग्रीन बनतील वाटतं. नाही आधी ग्रीन नंतर पिवळी येडी. हा म्हणजे ती पिवळीच असतात. नाही आधी ग्रीन होती. हे बघ इथे इथून ये. हा, एकच दिसतंय मला. इथे ये मग. इथे मला वांग्याची चव सेम लागते. आव पिवळी वांगी. वरती फुलझाडांचा पण काढ. छान किती भारी. मस्त वाटतात फुलं. केळी लव्हेंडर कलर ना. हम्म. नंतर काकूच्या तिकडे खूप आहे. एक पण कैरी नाही आली अगं. एक पण दिसत नाही मला. इथे पण जास्वंदाचे किती आहेत बघ. हा मोठी मोठी झाड आहेत आणि जास्वंदाची. काकूचा व्ह्यू घेतोय बघतो. आलो आलो. काय बोलतायत काकू? नाही जात आहे कुठे. खायला या बोलतायत. आलोच. पण पूर्ण वाडीमध्ये आपलंच घर उठून दिसतंय ना. काय रे? काय म्हणते? पूर्ण वाडीमध्ये मामाचंच घर उठून दिसतंय. हो. क्रिकेट खेळायचंय तिथे. हे बघ खरंच इथे मस्त इथे आम्ही वाटतं. खेळायचो बघ, इथे ना इथे हा. इथे स्टंप लावायचो आणि इथे हा ह्या पूर्ण ह्या मग इथे काही शेती बिती नाहीये नाही, नव्हती? इथे कोण नाही करत. जरा वाट आहे ना. ओके मस्त ना. मग तरी कितवीला असताना? हम्म, शाळेत वगैरेच ना. हा शाळेत असताना यायचो इथे. हम्म. ती बघ कुठे छोटे आहेत ना कुठले? हे वाले. हा कुपोषित फणस आहेत. सॉरी. मग हे आता अजून मोठे होणार की नाही? नाही नाही ते मे बी ते एवढेच छोटे असते साईज size? आय थिंक ते बरका आहे. अच्छा कापाचे असतात ना त्यांची साईज खूप मोठी असते. बरका म्हणजे गिरगिरीत वाला ना. येस. तुला आवडत नाही? मला आवडत. ए तुला का आवडतो की बरका? मला पण. हा बघ ना केवढी केवढीच आहेत. अच्छा हा हे काही करवंद आहेत. अच्छा लागले? पहिल्यांदा बघितलं करवंद. पण नाही लागले. मग पप्पा कोणते बोलले की लागले? अजून लागले नाहीयेत. अच्छा दाखव. हा ते बघ. म्हणून काढू नको. अजून खाली नाही आहेत ते. ग्रीन ग्रीन हा ते पिकल्यावर एक नंबर लागतो. मस्त लागतात. अशीच येतात करवंदाची. असे कुठे पण येतात. मी हा कधी बघितलीच नाही आतापर्यंत. हे आग का लावतात ते आम्हाला अजून कळलं नाहीये. अरे ते लोक एक्स्ट्राचं गवत वगैरे जाळत असतील असं ना. काय नाही. उगाच उगाच कोण मग? आग लावेल. एक्स्ट्रा गवत का थोडी असतं ते. ते असं काहीतरी असेल त्यांचं लॉजिक. एज. शेवटी गाववाले. किती छान आता वाटतं घरी बघ. जाऊया ना. काय म्हणते? घरी जाऊया ना. हा घरी जाऊया. बघ ना किती छान वाटतं इथून असं एकदम हम्म. ओपन असं. कारण खरंच ना मस्त वाटतं. जेव्हा जागा घेतली होती ना मामाने हम्म. म्हणजे आय थिंक आधीपासूनच होती पण असं खूप ओपन व्ह्यू होता. म्हणजे बघ ना समोर काय नाही हा हा आणि इथे आधी असं ओपन असं मालरान टाईप होतं. अच्छा सो पण मस्त ना पूर्ण ग्रीनरी असेल ना. पण जेव्हा जेव्हा पाऊस वगैरे पडतो ना आणि हे सगळं गवत शेती होते गवत वाढतं ना पूर्ण तर हिरवळ. सगळं हिरवळ दिसणार आणि असं समोरचा असं सरळ व्ह्यू आहे. बघ ना. स्टोरी माहिती आहे का? हम्म. काकूंनी सांगितली होती मला. काय?
की आधी इथून वाघ वगैरे चालत जाता. आधी हा म्हणजे आधी म्हणजे म्हणजे झाला किती आधी? काही वर्षापूर्वी म्हणजे इथून गेलाय चालत अक्षरशः अरे पण त्या दिवशी माहिती लास्ट टाइम पप्पा आलेला हा, तेव्हा ते- दिसलेला तो ते कुठे पप्पा. दिसलेला तेव्हा ते 2 झाडं दिसतात तुला. कुठे तुला ते 2 छोटी झाडं आहेत नाही छोटी ह्या लाईनीमध्ये छोटी झाडं आहेत ना 2 छोटीशी हा हा ही झाडं ही ओके हा इथे ह्या दोघांच्या मध्ये इथे इथे कुठेतरी म्हणजे बसला खूप होता. जवळ होता. हा मग हे किती म्हणजे अक्षरशः बघ ना 100 म्हणजे 100 मीटर पण हे नाही. घर हा आणि लगेचच इथे समोर. आणि त्याच्या बापरे. पप्पांनी फ्लॅश मारला ना हा. टॉर्च मारली हा त्याच्या डोळ्यामध्ये म्हणजे स्पार्क चमकलं. ते असं आलं. तर मम्मी बोलली की नाही कुठला तरी हे असेल बैल गाय वगैरे जो असं बसली असेल. हा तर काकू बोलली नाही हे आहेत ते. हा मग काकूनी बघितलं असेल ना बऱ्याच वेळा. बघितलं मग इथून त्याचे हे दिसले बापरे. होते पायाचे. चल आता जाऊया उद्या सकाळी डायरेक्ट नदीवरती जाऊ येस आणि मग हे मला पूर्ण घ्यायचंय. मी अजून फणसाचं चिकूचं झाड वगैरे इकडचं बघितलंच नाहीये अजून. वाव एकदम घट्ट घट्ट दिसते. काय बघू कुठे मी काय बघू बाजूला साईडला हा 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 लेझर लाईट शो. वाघोबा येईल ना मग काय येईल. तू काय वागवा करू नको मला ना धावायचे रस्ते बंद होतील. दरवाजा बंद आणि त्या लोकांना पुढच्या अंगणात असतील काय करणार पण नाही. या 2 पोरींचा मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. छानपैकी मेहंदी काढत आहेत. आता एक काढेल मग दुसरी काढेल. मस्त वाटत. फोटो थोडंसं फील करूया. थांब थांब असू दे असू दे ते feel करायला. हे दाखवण्यासाठी मी आले नाही. बघू कसं काढलंय हार्ड काढलाय बरं. माझं हॅलो गुड मॉर्निंग मॅडम जी. गुड मॉर्निंग. मला वाटलं व्लॉगची स्टार्ट करतोय. हॅलो गुड मॉर्निंग. आज आम्ही जातोय नदीकडे. हॅलो गुड मॉर्निंग. आज आमचा कुंभारखाणीमध्ये आहे 2nd डे आणि आता 7:30 अराऊंड झालेत सकाळचे आणि आम्ही अंघोळ न करता निघालोय नदीकडे. सो असा खूप असा डोंगर उतरून नदीकडे जावं लागणार आहे. एकदम खडकाळ रस्ता आहे. थोडा उतार आहे. ठीक आहे तुझ्यासाठी काठी. आम्ही सगळेजण 3 जण काठी घेऊन निघालोय. तिघांच्या पण हातात काठी आहे. लुक आला पाहिजे ना आजीनी काठी दिली आहे ना सगळ्यांना. गावी असल्याचा फील आला पाहिजे. येस मस्त एकदम पक्ष्यांचा आवाज येतोय. नॉर्मली तू असं पावसाळ्यात वगैरे असेल ना साईडला एकदम मस्त हिरवळ असते पण आता एप्रिल मे मध्ये सगळं सगळं सुकलं असं एकदम सुकं झालं. आणि तुला हिरवळ पण अशी वाट पण एकदम मस्त पावसाळ्यात वाटते. एक नंबर वाटत असेल ना पूर्ण भरपूर greenery. येस. पण आता ना स्वामी पाठी केलेत बघ. काय म्हणते स्वामी पाठी केलेत. हळू खाली बघून चल. आवाज रातकिड्यांचा येतोय का? हातकिडे हा बोलू शकते. आता ठीक आहे. काय हा बरोबर आहे. मी म्हणते काय दाखवते. मस्त देवाची गाणी ऐकत चाललोय आम्ही. मोठा आवाज वाढव ग. बाई स्कूल मम्मीची कोणती शाळा? ही बघ ही शाळा आहे 1ली ते 4थी. हा मग जवळ आता- होती 1ली ते 4थी. आता बंद. हा नाही पण आपण आता ह्या घरी जातोय ना हे घर नव्हतं ना ते आधीचं घर होतं. हा पण कम्पॅरेटिव्हली तिची ते जे घर आहे 1ली ते 4थी माझ्या सासूबाईंची.
आता मग ही चालू नसेल ना? ही बंद, पूर्ण बंद आहे. पण पूर्ण सगळं बंद आहे. तुटलं. ओके हा, अरे हा खूप जुनी. सॉरी. आम्ही जेव्हा जेव्हा यायचो ना, आता आपण ज्या रस्त्याने आलो तर रस्ता आता थोड्या वर्षापूर्वी झालाय. जेव्हा आम्ही लहानपणी यायचो तिकडे काय जाळं आहे की धुकं काय जाळं आहे ना? हा ते जाळतात थोडंफार. हा. ऐक ना, तर आम्ही जेव्हा यायचो ना इथून चालत, हम्म. तर खूप आहे ना, आता बघशील तू एवढं चालली आणि अजून चालायचंय. हा, तर हा. आम्ही नेहमी इथं येऊन इथे बसायचो पाणी प्यायला. अच्छा. डोंगर चढताना काय वाटत नाही, पण जेव्हा आपण हे उलट चढताना जास्त सॉरी problem उतरताना, होतो, हा हा उतरताना काय वाटत. उतरताना काय वाटत नाही. बाजूला करवंदांची झाडं पण दिसतील हा पुढे. हा. हा पण ते हिला बरं फुल नेटवर्क येतं बघ. वोडाफोन जिंदाबाद. मला ते एअरटेलला एक पण गाडी येत नाही. पण ते आता वेळ लागेल मला वाटतं 1 पिकायला. 2 3 हा दिसतात तर आहेत. पूर्ण ग्रीन आहेत. कच्चे आहेत हो. इतकं काय तसं वाटलं नाही. 10 10 मिनिटं पण नाही झाली चालतोय. काय ग? हो घाबरलो ना तुला मी. मग तिथे कोणाच तरी घराचं काम चाललंय वाटतं. मस्त हे पण तसंच बनेल मग आपलं जसं ते ब्राऊन आणि व्हाईट बॉक्स असं. कोणतं ते त्यांच्या पेंट वरती डिपेंड करतं. हे तर अच्छा जांबा. हे तर विटा विटांचं हा आहे. ते जांबा आहे ते. हम्म. इथे काजूचं झाड आहे बघ. एकदम किती मोठं आहे बघ काजूचं झाड. आहे. ऐकलंस? काय? काजू झाड किती मोठं आहे. एवढे मोठं नसतं ना, म्हणजे असतं पण आंब्या एवढं झाड आहे ते बघ. काजू दिसतोय कुठे? हा काय काजू छोटे. हा दिसला. हा बघ काठीचं पुरेपूर दिसतो. मस्त रोड पण दिसायला लागलाय, मेन रोड. त्यामुळे काही इतकं काय असं वाटलं नाही. मग तू काय बोलत होता? अरे तेव्हा होतं, आता हा रस्ता तू किती वर्षापूर्वी आलेला? मला तर आठवत नाही. लहानपणी जेव्हा मी यायचो ना, मग काहीच नाही. जे मला आठवतंय, पण इथे असं एकदम रस्ता केलाय ग. हा प्रॉपर वाट गाड्या जाण्यासाठी. तेव्हा असं नव्हतं. हा कोणता ब्रिज आहे? हा तर ब्रिजचं नाव माहित नाही मला, पण ईस्ट वेस्ट नाही, नदीच्या मग त्या ब्रिजच्या त्या साईडला पण असतील ना घर ठीक आहे. वगैरे? ती बघ त्या साईडला ती घरं आहेत, त्या साईडला ते काका वगैरे आहेत. म्हणजे मग इथे आपण ह्या नदीवरती जायचंय. हा इथे नदी आहे बघ. ओके तर इथे लेट्स सी. आम्ही जायचो. आम्ही लहान असताना ना, काकू आम्हाला त्या साईडला घेऊन जायची. तिकडे अशी बाजार टाईप आहे. ते बघ तिकडे कपडे धुतात बघ. आहेत बायका. चला मग. ते बघ ना तिकडे स्टेअर्स पण आहेत. चल आणि अशा प्रकारे माझ्या बायकोने माझ्या हातात तिची आणि माझ्या दोघांची काड्या दिल्यात, सो दॅट ती एन्जॉय करेल. पाण्यात पाय टाकून आपण बसूया. पण इथे तुला तसं हे नाही मिळणार. असे गोल गोल दगड जे आहेत ना, ते त्या साईडून आहेत. पाणी इथे खोल नाहीये बघ. हात लावून आपण काय बिस्की नाही आणली. ओ शिट, बिस्की आणायची होती, विसरली तू? काढून ठेवलेली. हा अरे यार. कारण की छोटे छोटे आपलं पेडिक्युअर होऊन जाईल. टाका पाय. काय ग? पाण्यात पाय टाकून बस. हे मळ्यावरचे मासे मस्त आहे ना. रामनवमीच्या यात्रेमध्ये मी बेचकी घेतलेली, सो दॅट गावी असंच नदीवरती वगैरे गेलो की टाइमपास करता येईल, दगड वगैरे टाकता येईल. आणि ती मी विसरली. मी काढणारच होतो. आणि ह्यानी लपवून ठेवलेली मला माहिती होतं. काय माहिती तुला? चल माहिती होतं. काही बोल नकोस, तुला माहित होतं. कधी बघितलंस तू मला लपवताना? ऐका आता, व्हिडिओ चालू करायच्या आधी त्याने काढून दाखवली. कुठे? अरे त्या साईडला आहे. मस्त ब्रिज दिसतोय, ते खूप छान वाटतंय. अंडर द ब्रिज. मासे आहेत ना त्या दगडाच्याच कलरचे आहेत ना, त्यामुळे इतके नाही दिसत आहेत, पण छोटे छोटे आहेत. असं काहीतरी हलताना दिसतंय. पटकन जातात. हा शेट, आपण काहीतरी तुकडा आणला पाहिजे होता ना, भाकरी जेव्हा कसला तरी. हे हबो काय भारी दिसतोय, शार्क सारखा. हबो 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 गेला खाली. असं झूम केलं तर असं वाटतं की माझ्या पायाजवळ येतो.
विचार कर ना हे एक हे नंबर. पाण्याचं रिफ्लेक्शन भरपूर आहेत. मला असं वाटतंय मी फोटो काढते मस्तपैकी पोसे. मस्त थंड वाटतंय, पाय टाकून बस, छान वाटतंय. येस. नको रे माशांना मारू, बिचारे. पाणी बघ ना कसं हलतंय. छोटा दगड होता का तो? रिव्हर्स आला. फिरला. हा काहीतरी इथे बोलत होता पण आहे ना ते रेकॉर्डच नाही झाले. तर नाही आम्ही 5 खडे आणायचे असे करायचे. आणि खडी खेळत होती आणि गेले आबा बघायला गेले. टेरवला सॉरी आपल्या दत्तवाडी. आणि ही खड्या खेळत होती बाहेर. ते खाली परकर आणि एवढीच ब्लाऊज. तेव्हा पसंत केलं तुम्हाला? माझ्या आज्याने दिली तेव्हा रेशन आणायचं ना, तर तांबडा मिलो होता, लाल मिलो आणि मका, त्याची मामी भरडायची आणि भात करायची. आणि त्या लाल मिलोची भाकरी. श्रीमंती जास्त इथं घरात धान्य भरपूर आज्याने दिली. माझी बाय पोटभर खाई ह्या हेतूने दिलं. ही परीक्षा झाली ना की इथंच खायला पियाला सगळं दळायचं. ते जाताय तुला दाखते दळणाचं. कुठे जातं? हाय आतमध्ये सगळं आहे. गिरट गिरट आहे, भात दिसतंय सगळं आहे. वही वाईन आहे. आता नवऱ्याला तुझ्या तिलकुटच्या चुंद्याचे वाईना कुर्र करे मिसरवर नाही. निसर्गावर नाही का काय? मस्त घाबरत नाही. एक्सपिरियन्स. अरे खातोयस काय आधी? सगळ्यांना खाऊ दे का अगं बाई एवढं काय हलते. अजून नाचवते. जशी काय म्हणते माझा लेख लहानच आहे. बाळा बाळा ना असू देतं काय कोण नेतंय का? कोण नेतंय काय हो तुमच्या लेकाला? बघ आता असू दे. माझा गोळा आहे बाई. मग ऐका ना मग काल मला आजी सांगत होत्या मी सगळ्यांच्या पोराला काय आंबे असे पडलेले वगैरे अर्धे खायला दिलेले वगैरे खालायची नातवंडांना, पण तुझी सासू मला द्यायची नाही. हिचा मोठा पिठाचा गोळा आहे ना, मग आम्ही धुवून बिवून द्यायची तरी पण नाही तू सगळ्यांना दे मला नका. बोलते नाही पाखरांनी खाल्लेले असतील हे ते. तुला नाही बाबा म्हणायचा माझा काय नाचते म्हणजे मामा बाबा काय नाचते लेका वाटलं बाई. केळी तांबळ घालायची ना. केळी तंगल म्हणजे आपल्या केळी लावलेल्या त्याच्या आंघोळ घालायची. अशा मोरे काय मोऱ्या काय होता. इथे अंगण होतं ना, तर तो काय म्हणायचा, आई मी खाली पाय नाही ठेवणार बाबा, नाही जमणार बाबा, मग तू मला खाली काय ते टाक. मग मी खाली रुमाल टाकायची. ते ह्याने कुठे दाखवले खिडकीतून मला. अच्छा मग तेव्हा बोलले की काय केलं नाही. तर त्या दगडावरून मग जराशी उचलून घ्यायची काखेत आणि मग खाली कपडा टाकायची. एक पाऊल टाकले की पुढे कपडा टाकायचा. असं करायचं. अरे देवा. त्या घरात आणायचे. तर ह्याने कुठे ते खिडकीतून बघितलं श्यामची आई त्या पोराला माती पायाला लावून देत नाही. आम्ही मातीत पायाला काय टुपण आणि म्हणजे किती करायची. आंबा नाही ती पोरं ग खायची. पूजा बिजा आरती परसाद पडलेला आंब ही खातायत ना बका बघ ही नाही आम्ही खाता. नाही बाई तुझी सासू करायची. अयो अति झोपला ना ह्याच्यात बसला ना, मग ते तिला वाटलं नाही पडन म्हणून पाय असा ठेवायचा उचलून. पहिलं बरं होतं ना ते. बरं ज्याला त्याला तो तिथे रडला जेवायला बसती ना, मी हाने रडला की मी अर्धवट जेवण टाकून पळाय. साय आणि केळीच्या पाण्यातलं धावणे. नातवंडांचे लाड चालले आहेत आजीकडून.
ते तुझ्या आईला नाही हो, व्हिडिओ मध्ये काढते. ना सासूबाई आमची चांगली. आमची आजी लय हो, चांगली. लय चांगली. जावा होता हा? जावा चौघी जणी मी सगळ्यात धाकटी पण जावा आम्ही चांगली. बहिणी नाही, जेवढी बहीण माझी आहे तेवढी नाही, पण जावा चांगला एक माता. हो. सकाळी 3 वाजता उठून दळण करायची, तेव्हा 6 वाजता भाकरी. हातावर भाकऱ्या घालायच्या. हा थापायचं नसं थोपटण करायला आल्या हो काय म्हणायच्या. हा काय काय थोपटण करायचे काय सासऱ्या. मग पहिल्याच्या बायकांचं बघ कसं होतं. या 2 केसांवरच्या आणि हे तिन्ही पण केसांवरचा. आणि किती कढई केसं दाखवली दिली नाही, तुम्ही? कढई पण केसावर. हे किती मस्त पातेल आहे. ही सगळी आजीने केसांवरती घेतली. पुन्हा सांगते आईला नाही, व्हिडिओ काढते असंच. बरं हे तुला ताटली जेवाय नाही. इकडे बघ आली पूजा करायला. आम्ही सगळे नॉन व्हेजिटेरियन आहे आणि चागू व्हेजिटेरियन आहे, म्हणून तिला वेगळी भांडी देते तिची आजी. मला काय हे नाही ना, हे बघ हे काय पूजा करताना निवेद दाखवताना काय लिहिलं काय एबीसीडी काय आहे. हे ना तू आता गावात तिकडे लावतेस असंच कर ना. सपोर्ट लावते. बस बस दाबू नको. हळू बॉर्डर बिर्डर सगळीकडे लावतो आम्ही. सारवतो ना तसं सारव. एवढं नको पाणी. आता कळलं मला मग अशी का करत नाही, मी उलटी घातली. हा असं पण असतं. पिठाची बाजू कारण की पिठाची बाजू मग ओली करायची असते ना, मग मी उलटा केला. लगेच म्हणून सगळ्या बाजूने आधी काढून घ्यायची बघ, डायरेक्ट नाही. आता कुठे करते? हा, मग तू मगाशी उलटा केला ना, म्हणून तिकडे पूजेला गेल्या. इथे समीर आणि आजी चिकू काढायला आलेत. काढले बघ पहिला एवढे काढले आजीने. आजीने काकडी काढली. बापरे. हे बघ असं काढायचं. हा काय ग. हा बघ. भरपूर काढले हो, भरपूर निघाले तरी. हो आपण घेऊ ना. सगळे तयार झाले तरी लहान मोठे सगळेच तयार झाले. डोक्याच्या वर 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत डोक्याच्या वर. त्या ह्या फांदीला ना. खाली घ्या आता. हा घरकुटी सोडून दे. हा काढतील ना थोडं. सगळे घेऊ. त्या सच्चेने मोडून टाकला ना घरकुटी. असे घेऊ ना हे सगळे सगळे तयार झाले. ते बारीक पण पात्र नरम आहेत का? हळू. ते आता काय सगळे असली काढते पण सगळेच काढते. अहो पिकलेले. किती आले ते तयारच झाले. हा बघा चिक लागेल आता. लागू दे. तिथं वर चढू काय कुठे चढतू चढतेस. बघा काय झाडावर चढते काय? आजी झाडावर चढते. आम्ही 4 जण निघालोय जुनं घर बघायला. पूर्ण इकडे असं ओसाड आहे, पूर्ण काहीच नाहीये. कुंपण करून घेता. आधी कुंपण नव्हता. कोणतं हे वाला? आता पप्पा आहेत ना हां हां. तिथे राईटला. आम्ही दुपारी नदीवरती जाऊन आलो. त्याच्यानंतर सकाळी जाऊन हां सॉरी आम्ही सकाळी नदीवरती वगैरे जाऊन आलो. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट केला, मस्त घावणे खाल्ले चुलीवरचे. आणि हां नाही झोपलो, म्हणजे मोबाईलवर टाइमपास करत होतो. आणि आता आम्ही 5 सव्वा 5 वाजलेत. आम्ही आता जुनं घर बघायला चाललो आहे. भेटूया जुन्या घराच्या इथे. म्हणजे आता ते घर ॲक्च्युली नाही आहे, ती खूप अशी खडकाळ थोडीशी वाट आहे आणि खूप जास्त जंगल टाईप आहे तिकडे. बघूया आता कसं वाटतंय. काय बोलतोय? पप्पा आलो. हे बघ ना
करवंद आहेत. अरे मग तुला तेच दाखवतोय किती आहेत बघ. हो. पण हे अजून पिकली नाहीये. जेव्हा पिकतील हा, ना ह्या झाडाला खूप पूर्ण काळी होतात मस्त पैकी एकदम भरपूर काळी. आणि बघ खाली हे वाढणार आणि लाईन मध्ये झाड आहेत बघ. लाईन मध्ये इथे 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 पूर्ण जायचं. मस्त वाटतंय ना. आणि लाल लाल अरे पाण्यात. खूप पिकतात. मग अशी पानं घ्यायची. इकडे झाडं असतात हिरवळीमध्ये त्या त्या पानांच्या. कोणत्या पानावरती खातात म्हणजे आपल्याला देताना पण देतात बघ. हा 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 ते मी दाखवेन तुला पुढे. फुले असली. एवढं मोठं पेरूचं झाड. अरे इकडे घर होते बघ हे. इथे घर होतं. ह्या अच्छा. नारळाच्या झाडात मी आंघोळ करायचो. काय काय. ह्या नारळ होतं ना हा. हा. या नारळाच्या बाजूलाच केळी होती एकत्र. ओके. आणि इथे असं चौकोन. मग इथे आंघोळ करायचो. ठीक आहे. इथून घर चालू होतं. हे चौकोन आहे हा. हा आता एवढा पूर्ण मोठा. मोडलं. ठीक आहे बघ इथपर्यंत. आणि मग तुम्ही जे बोलतात काजूची वगैरे बाग होती आधीची ते अजून सगळं. टाकलेल्या जंगलात आतमध्ये. अच्छा इथे पुढे जंगल आहे, हा. म्हणजे इथे काहीच नाही पुढे असं जायला. हे आमचं कलमाचं झाड होतं इथे. इथे आपण बघू शकतो त्या कलमाच्या झाडावर. हा. इथे कलमाचं झाड. तिथे पुढे फणसाचं झाड. तिथे नारळाचं झाड. त्याच्यानंतर हे सागवानाचं आहे. तिथे सगळी हे बघ आणि माझी बोलत होतं ते काय 150 पेक्षा जास्त सागाची झाड ती कुठे. ती त्या साईडला आतमध्ये आहेत भरपूर. एकदम आतमध्ये. हा त्याच्यानंतर हे इथे आहेत ते. हे तर हे साग आहेत. हा काय हेच आहे लिंबू ना कोकण. इकडे इकडचं घर छोटं होतं की मोठं होतं. बऱ्यापैकी मोठं होतं. बऱ्यापैकी मोठं होतं. पण जागा छोटी वाटते आता मला बघ. हे तेच घर आहे. ही आपलीच आहे खाली. हो पूर्ण खालची जागा. पण आता पूर्ण जंगल झालंय का इकडे. हळूहळू खाली आपली हार्टशिपची पानं दिसतात तुला. दिसतात. ही ऍक्च्युली एवढी मोठी पानं बनतात एवढी. ह्याच्यामध्ये आम्ही खायचो नाश्ता करायचो लहान असताना म्हणजे. बाजूला. पण ही आता विहीर भरली आता सुकली आणि एकदम गिजली. आता ते ह्या साईडून टाकलं. पंप पण होता. पंप म्हणजे हापसा ना. कुठून घेतलंय आणि आता खोबरं आणि काय लसूण. तिळकुटाची तयारी चालू आहे आजची. कांदे घालायचे आहेत. गरम मसाला मिक्स करायचा आहे. मीठ आणि तिखट लाल मसाला. त्याला तिखट म्हणतात. बाई म्हणजे 6ला उठावं लागेल. मी 5ला उठवलं. आंघोळ चहा नको कराय. 5 वाजल्यापासून चहा करतो. आंघोळ्या होतील काय. बुडबुड भाकरी करायची अंघोळ थंड पाण्याने. तुझ्या ताकद आहे तुझ्या. तू एकदम फॉर्म मध्ये. खरंच. कुठून ताकद आणली सगळी. काय ग काय खाते सकाळची सांग. नाही काय फक्त चहा गरम पाणी पहिलं. तुमच्या लेकीला पण सेम सवय आहे सकाळी गरम पाणी. जे पी तिकडले माया बघ कसं देऊ हातात नाही आधी होती तांदूळ ना बरोबर. बरोबर नाही. 5 वेळा तांदूळ टाक. मी पहिल्यांदाच आजीकडे आली म्हणून आजीने मला ही साडी ओटीमध्ये भरली. एकदम मस्त कलर आहे. मला खूप आवडली. कुठून दिसते ना उन्हात. मस्त एकदम छान वाटते. नाही हो मग. आम्ही सकाळी रत्नागिरीला जाण्यासाठी निघणार होतो म्हणून आजीने बिचाऱ्यांनी सकाळीच उठून जवळा भाकरी बनवलेली आमच्यासाठी. व्ह्यू मी आता तुम्हाला आम्ही निघालो ॲक्च्युली पण घाईघाईमध्ये मी पटकन होम टूर करते काकूच्या घराची. हा गेट आहे छोटूसा. मोठा ऍक्च्युली गाडीसाठीचा गेट आहे तो छोटा गेट ओके हां हां ठीक आहे. हा मोठावाला आहे. आणि हे सुंदर असं घर आहे. खूप भारी आतून पण. आणि हा खूप मोठा परिसर आहे आजूबाजूचा. आणि हे कोणतं झाड आहे. हे आंब्याचे झाड आहे आणि त्याच्यावरती काळी मिरीच्या वेल आहेत. अच्छा ही काळी मिरीची वेल आहे का. हा ओके. आणि हे मला आंब्याचं आहे. आंबा नाही सॉरी हे फणसाचं आहे. फणसाचं हां तेच म्हणते. इथे आंबा आहे आणि तिथे फणस आहे ऍक्च्युली. दोन आहेत एकत्र. हा छोटूसा हा फणस आंबा आहे दिसतो आणि इकडे. तिथे फणस ठीक आहे आपण बाकीचे दुसरे जे फणस लागलेत ना ते दाखव. आणि हा मोठा असा परिसर आहे. जास्त कचरा झाल्यामुळे आजीने ते जाळलेलं. आणि हे काय आहे. जास्वंदीची झाड आहेत तिकडे लाईनीत. ओके. ती आता ॲक्च्युली देवाला वाहिली आहेत. ये माझ्यासोबत.
ही पूर्ण आजी सगळं मेंटेन करते. हे पण आंब्याची आहेत, हे सागाची झाड आहेत. हे साग आहे, हे साग आहे. हा ओके. याला साग आहे. ते पण साग आहे व्हाईटवाला. हा हा ते आंब्याचं छोटंसं आहे, जास्वंदी आहेत. ओके. हे सगळं ते चुलीसाठी लागणारी चुलीसाठी, हा. सरपण आजीने ठेवले. त्याला खोपे बोलतात, तसं बनवतात हा हा सो दॅट पावसामुळे भिजू नये म्हणून. ओके. ते मैत्री केळीची झाडं आहेत. इथून परत आपल्या घराचं मी मध्ये मध्ये झूम इन झूम आउट करते व्यवस्थित दिसण्यासाठी. हे खूप असं 18 ते 20 वर्ष जुनं असं घर आहे. येस, 2007 की 8 मध्ये बांधले. ओके. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे. मागचा घराच्या भाग. मागचे 2 दरवाजे आहेत हे. आणि एक वॉशरूमच्या इकडे रूम आहे, तिथे आणि अटॅच होतो. कोणतं? सीताफळ नाही, रामफळ काकू. हे बघ, हे झाड, हे कोणतं रामफळाचे? हे रामफळचं हे. अच्छा. आताच मस्तपैकी आम्ही एक रामफळ काढलं आणि खाल्लं पण. हा, हे रामफळाचे. ओके. येस येस. आणि हा पण मागचा पण खूप मोठा परिसर आहे ऍक्च्युली. सो हा एक आंब्याचा आहे. थांबा, आपण इकडचं काल बघितलेलं ह्याचं झाड दाखवूया. हा, हे- लिंबाचं. हे कोकम नाही आहे. सॉरी, कोकमचं. ह्याला 4 कोकम लागलेत. छोटं झाड आहे, एवढं छोटं असून पण 4 लागले. हा. आणि वरती 2 आहेत. छोटूसच आहे अगदी. यावर्षी ऍक्च्युली आंबे आले नाहीत, हा. कारण माहित नाही, आणि लास्ट मला इयर मे नेमके आले बघायचे होते, मी होते. कधी पाहिलं नाहीये. हे पण आणि ते कलमाचं 2 झाड आहे. छोटूसे हे आहे. अननस आहेत. अननस आहे. मी तिथे तिकडचे पण आहे मागचे अननस. दाखवते. इथे अळू लावलाय काकूने. आता आपण आहे ना इकडे छोटूशा अशा स्टेअर्स आहे, तिथून जाऊया. इथे ना मस्तपैकी आता मी दाखवणार आहे फणसाचं झाड. हे नारळाचे आहे. नारळाची काय इंटरेस्टिंग आहेत का? फणसाची जास्त आहेत. येस येस, मस्त फणस लागलेत. भरपूर लागलेत. मी असे कधी पाहिलंच नाहीये. अजून वरती वरती हा, हे दरवेळी बापरे. लागतात आणि याच्याशी जास्त असतं. हा ना, खूप मस्त वाटतं बघायला. तिथे बघ, ती केळी पण लागली. ठीक, दाखवते बाबा तुझी केळी. अरे किती फळं आहेत, 8 ते 10 फळं. इथे केळी लागली आहेत. परत आंबा, केळी, फणस. आणि त्याच्यानंतर हे या मोठं पान साईडला असतं आपण ना, अननस दाखवूया. हे मोठं पान असतं ना, हे बघ सागाचं पान. खूप आहे कसलं? साग, साग, सागाचं? हे अच्छा. ते लाईन मध्ये आहेत. ओके. आणि तर आजीच्या जे शेती आहे ना ती एकदम लांब आहे. तिकडे 150 पेक्षा जास्त सागाची झाड आहेत, जे आता कोण Approx बघत माहित पण नाही. नाही ना. हे बघ, अननस वरती कसे येतात. हे मस्तपैकी अननस लागले तिथे. हे अजून पिकायचे आहेत ना. ते खूप मोठे होणार. हे बघ, इथे बघ. नंतर थोडंसं येल्लो ग्रीन ते पिकल्यावर थोडेसे असे Orange. ऑरेंज होतात का म्हणाली. म्हणजे येल्लो आपण जसं विकत घेतो तसं. ही मोगऱ्याची वेल आहे. त्याच्यानंतर हे तमालपत्र. आणि आम्ही खूप सारे चिकू काढलेत. खूप सारे चिकूचं काढलेत. झाड पुढे एवढं आहे. मोठं झाड आहे पण तमालपत्र. हे कसले? तमालपत्र. तमालपत्र. हा, मस्त ना. हे तमालपत्र नंतर सुकवतात आणि मग सुकवतात use आणि करतात. बघ ना, असेल ना खाली सुकलेलं पानं. हे बघ, ठीक आहे, ही सगळी सुकलेलीच आहेत ते ना? नाही, ते नाही, ते हे नाही. काय हा, आहे? ते आहे. तमालपत्रच आहे. त्याच्यानंतर हे बघ, सुकलेलं तमालपत्र. मस्त असं मोठं, खूप मोठं झाड आहे. हे आनंदाचं झाड आहे. ठीक आहे, त्याला फुलं नाही आहेत. पूर्ण तमालपत्राचं हे. हे परत आंब्याचं झाड आहे. आणि हा घराचा साईड व्ह्यू आहे. हे कोणतं झाड आहे? ते आनंदाचं फुल येतात ना सफेद. अच्छा, अनंताचं. त्याच्यानंतर हे परत आंब्याचं आहे. किती आहेत आंब्याचे विचार कर आसपास. हे चिक्कूच आहे. एवढे आंब्याचे आहेत पण आंबेच नाही आलेत. यावर्षी नाही आले. हा चिक्कू. आणि हे परत चिकूचं खाली झाड आहे. अननस आहेत. जिकडे इतके सुंदर गोड असे चिकू आहेत ना, हे बघ. हे छोटे छोटेसे आम्ही काढले नाहीयेत. आणि काल आम्ही भरपूर काढले मोठे वाले. टोपली भरून काढले. हे आणि चिकूचं परत- झाड परत आहे. खाली अननस आहेत. आणि खाली परत इथे अननस आहेत. भरपूर अननस आहेत, म्हणजे 20-25 तरी असतीलच. ह्याला पण एक अननस लागला. आणि त्याच्यानंतर मागे कढीपत्त्याचं आहे. आणि इथे आजीनी आहे ना छोटीशी अशी हे लावली आहे. इथे आहे ना सफेद चाफा. थांब, हे दाखवते. हा. पालेभाजी पालेभाजी लावली लावली. हा, रोज आहे. पाणी इथूनच घालते. मस्तपैकी काढते आणि आणि भाजी आम्हाला दिली बनवतात पण त्याची. तिने मुंबईला घेऊन जायला. हा. ती आणि हे हळदीची आहे ना, आहे. ती हळदीची ही आहे. ही कसली आहेत? हे बघ, हे हे बघ. ते काय ते तोंडावरती येतं हे ना, उबाले येतात तोंडावरती ना, जे उबाले. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे उबाळ वगैरे येतं ना, त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे हे. आणि ही हळदीची पानं ना, हा, ती हळदीची आहेत. ही छोटी छोटीशी हळदीची पानं. इथे आणि मिरची इथे आहे ना
असं हे लावलं आहे, खूप ऊन लागतं मिरच्यांना म्हणून. पिकले पण वाटतं सगळं. इथे मिरच्या लागल्यात. बिचाऱ्या एवढं पाणी घालतात तरी पण म्हणत होत्या खूप सुकलं आहे ते, म्हणून इथे थोडंसं आधार म्हणून अशी साडी गुंडाळली आहे. ही छान अशी तुळस आहे घराच्या एंट्रीला. आणि गवती चहा दाखवला. आणि हे गवती चहा. आणि हे बघ काय मी आता पाहिलं, काय शेंगा आहेत जवळ आण. बघ शेंगा असतात ना आपल्या, अच्छा, शेंगाची हां, भाजी हां, खातात ती. आणि हे असं आजीने का लावलंय? कारण हे येतात ना पक्षी येतात खायला वगैरे किंवा मग ते घाबरतील सगळीकडे असं असं लावलं असं म्हणतात. हे आणि बघा हे इथे पण जातात, झाडाला माकडं- भरपूर असं माकडं पण लावलंय. जातात. चिकू आंबे वगैरे खायला माकडे येतात. पूर्ण झाडाला आजीने लटकवून ठेवलंय. गावची स्टाईल आहे ती. हे पूर्ण असं मागचा व्ह्यू आणि एक मोठा पाईप आहे. इथे पण आजीने असे भरपूर सारा कचरा जाळलेला आहे. भरपूर होतो कचरा भरपूर. आणि आता आपण दाखवूया. मी ॲक्च्युली बाजूच्या गेटने आलेले. हा मेन समोरचा घराच्या gate आहे. समोरचा गेट आहे. मी आता थोडं बाहेर जाऊन व्ह्यू दाखवते. का? बघ. हा फ्रंट गेट आहे. ये तू पण. हां. आणि हा बाहेरचा परिसर आहे. इथे ॲक्च्युली आम्ही झोपायला अडकवलेला, पण आम्ही आता जाणारे आजी तर काय बसत नाही म्हणून काढला तो. इथे सगळ्या आमची बॅगांचा पसारा दिसेल आम्ही आता निघणार आहे म्हणून. हा हॉल आहे. आणि आजी 63 सालातला 1963 मधलं हे आहे सागाचं बनवलेलं. आणि त्या खुर्च्या वगैरे पण इकडे आतमध्ये. हा द्या ना. आणि हे किचन आहे जिथे आजी फक्त दूध आणि चहा करतात. आणि हे जे कपाट आहे ना, आजी आता जरा पाहुणे आलेत त्यामुळे त्यांना पाहुणचार करतात. हे जे कपाट आहेत हे 1933 मधलं आहे. आणि हे तेव्हा आहे ना, म्हणजे आजीच्या नवऱ्याच्या सासरे, आजी सासरे. पप्पांचे पप्पा पंजोबा असं काहीतरी तेव्हाच्या काळातले. आणि आजी म्हणत होते हे त्यांनी 30 रुपयाला सांगितलेलं, पण तेव्हा पैसे नव्हते म्हणून त्यांनी 15 रुपयामध्ये दिलं हे. आणि हे प्रॉपर सागाचं आहे. एकदम छान आहे अजून पण दरवाजे वगैरे ह्याचे. आम्ही लहान असताना याच्यामध्ये फक्त दूध आणि लोणी आणि तूप ना मम्मा. खूप छान आहे. आणि हे पण खूप जुनं आहे. हे तुझ्या आजोबांच्या काळातलं ना, आजोबांनी बनवून घेतलेत हे सागाचे. आणि हा असा छोटूसा आजीचा रूम आहे. छोटा नाही मोठा आहे हा. आता आजीने सगळं आमच्यासाठी पसारा काढलाय. आणि हे इथे आहे ना, आजी जास्तीत जास्त चुलीवरती जेवण बनवतात. फक्त मी जसं सांगितलं की चहा आणि दूधच गॅसवरती तापवतात. आणि हा पूर्ण लाईट लावायची. आई लाईट कुठे इकडची? आणि हे मस्तपैकी आहे ना, आजीसाठी ही चूल आहे जी त्यांनी 18 ते 20 वर्षापूर्वी जेव्हा घर बांधलं तेव्हाच ही चूल त्यांनी बनवली आहे स्वतः. आणि ही अजूनही मस्त एकदम. काही त्याला असं चिरा वगैरे नाही आले. असे 3 हे आहेत. आणि आम्ही मस्तपैकी चुलीवरचं चिकन वगैरे खाल्लं. खूप मजा आली. आणि हे ना आजीला ते कुटायला वगैरे लागतं, त्यामुळे ह्या लादीच्या खाली मी व्हिडिओ आधी काढली आहे तिळकुट बनवतानाची. तर हे इथे कुटत होते आजी. इथे ते बनवून घेतलंय तसं. आणि हा जसं आपण मगाशी घराची बॅकसाईड बघितली ना, इथून आहे ती एंट्री बॅकसाईडची. आणि आता आपण वॉशरूमचा एरिया दाखवूया आणि त्याच्यानंतर वरच्या फ्लोअरला जाऊया. आणि हा एक रूम आहे जिथे अजून एक हा दुसरा दरवाजा तिकडे बॅक साईडला जातो. आणि इथे दोन्ही वॉशरूम आणि बाथरूम आहे. आणि पाण्याची टाकी पण आहे. आणि हे खूप जुनं आहे ना, खूप हे जुनं तपेल तपेल आहे, आहे. भरपूर आणि जुनं. एवढंच साईजचं हे पण आहे, परात आहे ह्याच्यावरचं झाकण म्हणून. हे खूप मोठं तपेल आहे, खूपच मोठं आहे.
ॲक्च्युली हां खूप मोठं तपेल आहे. ह्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला आंघोळ करायचो ना तेव्हा ह्याच्या आतमध्ये नाही जायचो पण 3-4 जण 5 जण आंघोळ करतील एवढं पाणी होतं. हा ना, खूप मोठं आहे ते, खूप जुनं आहे ना. आणि आता आपण वरती जाऊया. चल हा हा, थांबा 5च मिनिटं जाऊ. देवघर. आणि हा सॉरी, So- आधी खालीच आहे ना देवघर पण आहे. तो खाली देवघर पण आहे. इथे काकूचे देव आहेत तर इथे ही एंट्री दिसते आपल्याला. ओके, हे देवघर आहे. हे मार्बलमध्ये बनवलं आहे आणि देवाच्या मूर्ती आहेत आणि इथे गौरी आणि गणपती बसतात. सो इथे असं वरती पण लाकडाचं केलं आहे. आपण जाऊया वरच्या माळ्यावर. आणि मगाशी काढून ठेवलेला झोपा इथे आहे ना. झोपाळा आम्ही इथे काढून ठेवल्या कारण आम्ही होतो तेव्हा वापरला पण आता नंतर कोण नसल्यामुळे त्याचा यूज होणार नाही कारण काकू एवढी यूज करत नाही. आणि इथे आम्ही आता वरच्या फ्लोअरला चाललोय आणि आजी जास्त इथे वरती जात नाहीत त्यामुळे थोडासा कचरा असेल. अगदी त्या महिन्यात वगैरे जात असतील. इथे 3 रूम आहेत. हा, आपण पहिल्या रूम मध्ये जाऊया. रूम नाही, अच्छा ही गॅलरी आहे. सॉरी, ही गॅलरी आहे अशी. इथून पूर्ण असं दिसतं. व्ह्यू दाखव ना. सो आम्ही इथे खुर्ची टाकून असं बसायचो आणि इकडची लाईन आतमध्येच बघ राईटला असेल का. आहे. हा हा जरा बऱ्यापैकी क्लीन केलंय ना. आणि हे खूप जुनं कपाट आहे. हे पण आय थिंक त्याच्या आसपासच असेल. ते जसं खालचं मी बोलली 50 रुपयाचं कपाट आहे 1933 मधलं. आजी म्हणाला तेव्हाच हे पण घेतलेलं. हे पण सागाचं हे लाकूड. पण सागाचं आहे प्रॉपर. किती वर्ष झाली? मी 1933. लहानपणी असायचो ना तेव्हा आम्ही लहान होतो ना हाईटला तर वरती काय असायचं आम्हाला क्युरिओसिटी असायची. हा, ह्याच्यावरती आणि असा हात ठेवायचो अच्छा, height नाही हाईट भरायचं. नाही. चला बाय बाय. 2 दिवस खूप मजा केली या घरात. बिचाऱ्या आता आजी एकटाच राहणार. नेक्स्ट टाइम भेटू परत. मजा आली ऍक्च्युली. छान वाटलं. 2 दिवस मस्त गेले. आता पूर्ण इतक्या मोठ्या घरामध्ये आजी एकट्याच. जून मध्ये बाय बाय. काळजी घ्या. बिचाऱ्या काकू आजी आम्हाला शेवटपर्यंत बाय बाय करत होत्या. आम्ही आत्ताच रूमवर पोहोचलोय. आता आम्ही रेडी होऊ आणि मग लग्नाला जाऊ. हा रूम आहे. आद्या हाय कर. आम्ही सगळ्यांनी लग्नामध्ये पैठणी नेसायचं डिसाईड केलेलं आणि सगळ्यांनी मग छान छान पैठणी नेसलेल्या. पुरी भाजी, पुलाव, कोशिंबीर, गुलाबजाम, सुंदर असं जेवण होतं. आईस्क्रीम कसं आहे? कसं आहे? चिकू आईस्क्रीम छान. जेवून झाल्यानंतर आम्ही रुखवत बघायला गेलो. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. मला प्रचंड आवडली आणि अशी छान छान भांडी होती, डोली होती. तर भांडणाऱ्या भाऊ बहिणींचं आता प्रेम बघा. सुमडीत प्रेम करतायत गेम खेळून. आमच्या समोर भांडणं दाखवतात. हा आजीचं गाव आणि लग्न सगळं काही एन्जॉय करून नंतर आमचा मुंबईसाठीचा प्रवास सुरू झाला. आम्ही रत्नागिरी स्टेशनवरून निघालो. रत्नागिरी स्टेशन मी पहिल्यांदा पाहिलं. इतकं सुंदर आहे ते.
हॅलो गाईज. सो आता आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आहोत आणि इथे मम्मी पप्पा आहेत आणि इथे जिजू आहेत आणि ते अर्णव, रोहन, पिंकीताई, शीतलताई, श्वेता आणि जग्गू आहे. सो आमची ट्रेन येणार आहे ह्या प्लॅटफॉर्मवरती, पण आता इथे कुठली तरी मालगाडी आहे आणि माहीत नाही आमची गाडी कुठल्या साईडला आहे आणि आम्ही इथे वेट करतो. सो बघू गाडी किती ह्या साईडला आली आमची गाडी. आजी, आई, बाबा तर काय भेटतात ते डोक्यात टाकतात आणि मग आजोबा काय नाही करत, आजोबा शांत असतात. आईचे हातच कापतात. आणि लाड सगळ्यात जास्त कोण करतं? लाड आत्या आणि आई, आत्या आणि आई. बाबा ना बाबा नाही लाड नाही करत? करतात, पण ते दोघेपेक्षा नाही. अरे वा. दोघं पप्पा दीदी पण हात साफ करते. दीदी हात साफ करते, मारत नाही. पण पप्पा असतात काही ते मारायला. तेव्हा ओरडतात. बाबा नाही जास्त मारत. भावा नाही मारत ना, आईच मारते ना. मम्मी रागात आल्यावर मारते. बॅटमॅन आणि मॅनम बनम. आणि बॅटमॅन आणि सुपरमॅन आणि ट्रेन आहे लेकिन मॅच छुटेगी नाही. आता व्लॉगचा एंड करते. कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच कॉमेंटमध्ये शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.